गोष्ट घडली आमच्यासोबत खूप छान. म्हणजे आम्ही विचार नव्हता केला असं काय होईल. हा आम्हाला माहिती आहे, आम्हाला काही लोक आम्हाला ओळखतात आणि आम्हाला बोलतात वगैरे, त्यामुळे असं दिसतो तेव्हा लोक स्माइल देतात किंवा लांबून असं आम्हाला कळतं की ते कुचपुचतायत वगैरे. बट हे काहीतरी वेगळं होतं. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. हॅलो. आणि वाजलेत रात्रीचे 10 वाजत आलेत आणि आम्ही निघालो आहोत लालबागला गणपती बघायला. लालबागच्या राजाला नाही जाणार आहे, बाकीचे सगळे गणपती बघणार आहे. सो मी आणि भूषण चाललोय. फ्रायडे नाईट. सो आज आहे फ्रायडे नाईट आणि आम्ही विचार करतो जरा गर्दी कमी भेटेल, कारण उद्या सॅटर्डे आहे आणि संडे खूप जणांना सुट्टी असते, त्यामुळे जास्त गर्दी होईल म्हणून आम्ही आजच चाललोय. बघू, लालबाग आणि परेलमधले गणपती बघायचा प्लॅन आहे. जिथे जिथे गणपतीचं शूट करतात तिथे सगळे गणपतीचं शूट करणार आहे. सो लेट्स गो. आणि ऑब्व्हियसली अनेकाला नाही घेते, कारण लहान मुलं कंटाळतात तेवढ्या वेळ. सो ती घरी आहे आणि आम्ही लवकरात लवकर जाऊन यायचा प्रयत्न करतोय. सो लेट्स सी आम्हाला आता किती वाजता. चला. अगर ये तू प्रसाद घे बोलली ना तिथे प्राईज. आमचं गणपती बाप्पाच्या दर्शनाची सुरुवात झालेली आहे आणि फर्स्ट बाप्पा जो आम्ही पाहिला तो होता सायन मधला ना रे, माटुंग्या मधला प्रगती सेवा मंडळ. फेमस आहे, खूप लोकांना माहित असेल आणि मूर्ती खूप सुंदर आहे, एकदम उंच मूर्ती. अँड गेस व्हॉट, पहिल्याच गणपतीला आम्हाला आमचे फॉलोअर्स भेटले जे इंस्टाग्रामवरती आमचे रील्स बघतात आणि फॅमिली होती. ते लोक आमच्याशी बोलले, थांबले होते ते ऍक्च्युली आमच्यासाठी, म्हणजे आम्ही पाया पडून बाहेर येईपर्यंत. आणि मग आम्हाला सांगितलं त्यांनी की आम्ही तुमचे रील्स बघतो, खूप छान असतात म्हणून. सो खूप बरं वाटलं. आज म्हणजे आम्ही एक्सपेक्टेड करत होतो की आम्हाला लालबाग परेडमध्ये कोणतरी भेटेलच, आणि तिकडचे पण खूप जण आहेत आपले फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स. पण पहिल्याच बाप्पाच्या दर्शनाच्या वेळेला असं होईल असं वाटलं नव्हतं. बट छान वाटलं. तर तुम्हाला जर कुठे आम्ही असे दिसलो तर आमच्याशी बोला, गप्पा मारा, आम्हाला पण आवडेल. सो चला आता आपण जाऊया परेलला. गजानन हे गजानन हे गजानन
एवढ्याच्या छोट्याशा गल्लीतून गणपती येतो. हा महागणपती का चौकीचा. चप्पल काढायची महिलांना विशेष सूचना आपल्या अंगावरील नागरिक जपायचे. तर वाजले आहेत रात्रीचे 3:15 झालेत. ऍक्च्युली आम्ही निघालो 10 मिनिटं झाले आणि खूप छान दर्शन झालं आमचं. सगळीकडे खूप गर्दी तर आहे आता वीकेंड असल्यामुळे, पण बऱ्यापैकी जसं मी म्हणाली होती की भूषण लालबागचाच असल्यामुळे तसं आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही सगळे दर्शन घ्यायला. फक्त आम्हाला चिंतामणीला खूप गर्दी भेटली आणि तिथे म्हणजे इतकी गर्दी होती की आज जायला स्टेजवर पण जायला भीती वाटत होती, इतकी गर्दी होती. म्हणून आम्ही लांबूनच मुखदर्शन घेतलं आणि गणेशगडीला सुद्धा
सुद्धा खूप गर्दी होती, पण तिथे आमचं दर्शन छान झालं. एक 10-15 मिनिटं लागली असते आम्हाला लाईन मध्ये, म्हणजे आतूनच सोडलं त्यांना आम्ही, कारण तिथेच आमचं घर आहे. पण तिथे पण छान दर्शन झालं. बाकी सगळ्या गणपतींचं एकदम फटाफट झालं दर्शन, म्हणजे 10-10 मिनिटांमध्ये आमचं दर्शन आवरलं. आणि आम्ही टोटल 11 गणपती बघितले. अजूनही आम्हाला बघायचे होते परेलचे काही गणपती वगैरे, पण गर्दी आहे आणि पाय अक्षरशः म्हणजे आता गळ्यात आलेत पाय. आम्ही 10:30 वाजता पोहोचलो आणि जेव्हा आम्ही रिटर्न निघालो तेव्हा 2:30 वाजले होते. आणि आम्ही गाडी पार्क केली होती लक्ष्मी कॉटेज, म्हणजे MTNL जे आहे परेलचं, किंवा परेलचं रेल काय सेंट्रल रेल्वेचं आहे ना, ते मेन MTNLच आहे. मला माहिती आहे MTNLच्या बाजूलाच लक्ष्मी कॉटेज ही बिल्डिंग दिसते परेलला. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटच्या गल्लीमध्ये तुम्हाला पार्किंग मिळू शकते जर तुम्ही कार घेऊन जाताय. आणि कार घेऊनच जाण्याचा आम्हाला खरंच फायदा वाटला. आम्ही आधी विचार केलेला की दोघंच जातोय तर आपण स्कूटीने वगैरे जाऊया, पण नंतर विचार केला की आपण एवढे फिरणार आणि दमणार, मग येताना स्कूटी चालवायला पण ताकद असली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एवढं रात्रीची वेळ आहे तर आपल्याला जर जर्नी सेफ असली पाहिजे. आणि इतकी गर्दी आहे लालबाग परेलमध्ये की तुम्हाला कॅब बुकिंगला वगैरे सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. लोक रस्त्यावर बिचारे उभी आहेत टॅक्सीची आणि कॅबची वाट बघत. सो बेस्ट ऑप्शन आम्हाला हाच वाटला. आणि आहेत काही ऑप्शन्स आहेत परेलमध्ये तुम्हाला पार्किंगसाठी. BMCचं पार्किंग सुद्धा आहे, पे अँड पार्क, तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. फक्त तुम्हाला तिथून थोडंसं चालावं लागेल कारण ते परेलला आहे, बट तो ऑप्शन बेटर आहे की तुम्ही तुमच्या गाडीने सेफली जाऊ शकता. मध्ये गाड्या लावून फायदाच नाही, तिथे दिवस रात्र टोईंग मॅन्स फिरतात. सो परत याल तेव्हा मे बी तुमची गाडी तुम्हाला तिथे मिळणार नाही. सो परेल बेस्ट आहे. परेलच्या पुढे गाडी नेऊन काही फायदा नाही. 11 दिवस फुल टोईंग मॅन वाले फुल ऍक्टिव्ह असतात. रात्रंदिवस नाईट ड्युटी, डे अँड नाईट ड्युटी असते त्यांची तिथे. त्याच्यामुळे गाडी लालबागला लावणे म्हणजे. आणि अजून एक खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आमच्यासोबत, खूप छान. म्हणजे आम्ही विचार नव्हता केला असं काय होईल. आम्हाला माहिती आहे, आम्हाला काही लोक आम्हाला ओळखतात आणि आम्हाला बोलतात वगैरे, त्यामुळे असं दिसतो तेव्हा लोक स्माइल देतात किंवा लांबून असं आम्हाला कळतं की ते कुचपुचतायत वगैरे. बट हे काहीतरी वेगळं होतं. आम्ही गेलेलो काळा चौकीच्या महागणपतीला दर्शन घ्यायला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपतीपासून थोडं लांबच असतो आपण दर्शन घेताना. एकदम पायाजवळ जनरली कोणाला सोडत नाहीत. जर कोणी सेलिब्रिटीज किंवा पॉलिटिशियन वगैरे असतील तर त्यांनाच मंडळवाले पायाजवळ वगैरे जाऊ देतात. तर महागणपतीचं दर्शन आम्ही घेतलं आणि आम्ही निघत होतो तेव्हाच तिथला जे कार्यकर्ता होता, मला नाव सुद्धा माहित नाही त्याचं, काही एवढी गर्दी होती. त्याने गर्दीचा मला आवाज दिला आणि तो मला बोलला की मी तुमचे रील्स बघतो, खूप छान असतात आणि तुम्ही स्टेजवर जा म्हणून पायाजवळ जा आणि दर्शन घ्या. आम्ही नाही म्हटलं त्याला 2-3 वेळा, पण तरी त्याने खूप आम्हाला इन्सिस्ट केला आणि आम्हाला सोडलं तिकडे. आणि छान आम्ही म्हणजे त्या महागणपतीच्या पायावर डोकं वगैरे ठेवून छान दर्शन घेतलं. त्यांनी आम्हाला नारळ आणि हे असे शेला म्हणतात ना ते देऊन सत्कार केला आमचा. मी फोटो ऍड करेनच त्याच्यामध्ये. सो हा आहे काळा चौकीचा महागणपती. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे असं आम्ही इमॅजिन नव्हतं केलं की असं काही होईल आमच्यासोबत. बट येस, खूप छान दर्शन झालेलं. इफ यू आर प्लॅनिंग तर तुम्ही वीकेंड्स ना प्लॅन करतात तर तुम्हाला खूप गर्दी भेटणार. वीकडेज मध्ये येऊन जाऊ शकता. लालबागच्या राजाला तर खूप गर्दी आहे. मुखदर्शनाची लाईन तर बायकाळ्यापर्यंत गेले. तर आम्ही विसर्जनला प्लॅन करतोय जायचा, म्हणजे इकडे यायचा, तर तेव्हा आम्ही दर्शन घेऊ राजाचं. सो चला, खूप लेट झाला, आता आम्ही पोचू एक 15-20 मिनिटात घरी. अशा प्रकारे मस्त छान दर्शन झाले. तुमचं सुद्धा खूप छान दर्शन झालं असेल होपफुली. सो व्हिडिओला आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.